नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आपण आज आलो आहे जेजुरीला। जेजुरी हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे। हे खंडोबाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। आपण त्याला खंडोबाची जेजुरी असं म्हणतो। खंडोबाचे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे, जिथे जाण्यासाठी सुमारे 200 ते 250 पायऱ्या चढून जावे लागतात। डोंगरावरून संपूर्ण जेजुरीचे सुंदर असे दृश्य आपल्याला दिसते। चढताना मंदिराच्या प्रांगणात बसलेल्या दिव्यांच्या माळाचे सुंदर दृश्य दिसते। जेजुरी हे प्राचीन देवासाठी प्रसिद्ध आहे। तर आपण आज सगळी फॅमिली मिळून तिकडेच चाललोय जेजुरीचे दर्शन घेण्यासाठी। सो हॅलो गाईज, तर आज आपला पिकनिकचा दुसरा दिवस होता। आपण आता सगळ्यांना विचारूया त्यांना कसं वाटलं आपल्यासोबत येऊन। आपण आज खूप जागेवरती फिरलोय। पहिले तर जेजुरीला गेलो होतो। आपण तिकडे विचारूया त्यांना कसं वाटतं येऊन। जेजुरीला आपल्याला कसं वाटलंय ते आपण पहिला आजीला विचारूया त्यांना कसं वाटलं येऊन। आजी, तुला कसं वाटलं आज जेजुरीला येऊन? तू आज एवढी 78 वर्षाची असताना सुद्धा तू एवढ्या पायऱ्या चढलेस। सांगते, आधी सगळी कृपा ही महाराजांची। त्याने आम्हाला बोलवलेलं आणि एक देवाची सगळीकडे देवळं आहेत वगैरे सांगितलेलं, त्यामुळे आम्ही इथे आलो। त्याने आम्हाला गाडीतून आपल्या सगळी देवळं फिरवली। त्या जेजुरीच्या देवळात जाण्याची माझी काही हे नव्हती, म्हणजे काय म्हणतात त्याला, जेजुरी जायची इच्छा होती पण तेवढी ताकद नव्हती। तरी पण मी कशी तरी चढून ते एवढे पायऱ्या चढून गेले। ही सगळी ईश्वराचीच कृपा होती की त्यालाच वाटत होतं की माझ्या पायापर्यंत यावं तिनं। आणि मी धन्य झाले हे करून, म्हणजे दर्शन घेऊन। आणि बाकी सगळं ठीक झालं। आमची 2 दिवसाची ट्रिप होती ती आता आम्ही येऊन खाऊन पिऊन आता झोपायची तयारी करतोय। सकाळीच उठून आम्हाला आमच्या घरी जायचंय। धन्यवाद। आता आजीने सांगितल्याप्रमाणे आजची ट्रिप खूप भारी झाली होती। आता उद्या आम्हाला निघायचं सकाळी। आपण आता परत दुसऱ्यांना विचार त्यांना कसं वाटतं ते येऊन। तर आता आपण काकांना विचारूया त्यांना कसं वाटलं येऊन ते जेजुरीला। काका, तुम्हाला कसं वाटलं जेजुरीला? मुंबईवरून आम्ही जेजुरीसाठी निघालो। प्रथम तर आम्हाला असं वाटलं की आई वगैरे माझी जेजुरीला वगैरे एवढा लांब आणि एवढे जे डोंगर आहे कितीतरी पायऱ्या आहेत त्याला किती चढू शकणार नाही, ते एक माझ्या मनात पुष्कळ टेन्शन होतं। परंतु आईची जिद्द बघितली। आईला कित्येक वेळा मी बोललो की मी तुला उचलून घेईन किंवा कोणतरी पकडून वगैरे असं आम्ही तुला वरती चढवतो म्हणून, परंतु नाही, ती ऐकायला तयारच नव्हती। ती तिच्या जिद्दीवरती चढून गेली पूर्ण जेजुरी आणि खाली उतरली सुद्धा। तिची जिद्द खरंच जोग होती आणि देवाची कृपाच होती तिच्यावरती। आणि तिच्यामुळे मला पण आज खंडोबाचं दर्शन झालं, कारण की 70 वर्षाच्या वरती 78 वर्षाची आई असल्यामुळे तिला फ्री असं हे होतं डायरेक्ट दर्शन, आणि त्याच्यामुळे मला पण दर्शन घेण्याचा योग मिळाला। धन्यवाद। तर मी आता माझ्या मोठ्या भावाला विचारते त्याला कसं वाटतं आपल्यासोबत पूर्ण 2 दिवस आपण ट्रिप केली एवढी भारी।
त्याला विचारू आपण त्याला कसं वाटलं ते. त्याला कसं वाटलं आपल्यासोबत? खरं तर मित्रांनो किंवा वडीलधाऱ्या माणसानं तुम्हाला सांगायचं झालं तर आता ही माझे आजोबा आणि विजय अधिकारी यांचे वडील यांनी एकत्र म्हणजे सणसवडी चाळीमध्ये म्हणजे पूर्ण हे केलं आपली म्हणजे आयुष्य पूर्ण घालवलं. त्याच्यानंतर माझे वडील बाबाजी शेडगे आणि विजय अधिकारी हे मित्र होते, त्यांनी घालवली. त्याच्यानंतर आमची ही तिसरी पिढी. मग त्यांचे जे भाऊ आहे किंवा हे मोठे होते त्यांचे जे भाऊ आहे म्हणजे बाल्याचं नाव काय? आपला दीपक. हां दीपक दादा. हां दीपक. तो माझ्याच वयाचा होता. मग ते आणि आम्ही मित्र. त्याच्यानंतर मग असं सगळं मोठं होत गेलं. कोण आपलं हां पिढ्यानपिढ्या सगळे आमचे चाललेले सगळे वारस आहे हा. मग ते कामानिमित्त आम्ही वेगळीकडे, ते वेगळीकडे. आज जो हा योगायोग आलाय, तो आम्ही हे अधिकारी जे महाराज आहेत, मग ते आमच्याकडे कायम स्वरूपी म्हणजे कोकणात येत जात होते. मग त्यांच्या स्वरूपात आज आम्ही त्यांच्याकडे आलोय. खूप बरं वाटतं. पूर्ण देवदर्शन वगैरे सगळं आम्ही म्हणजे सगळं झालेलं आहे आणि इतकं छान वाटतंय की सांगून म्हणजे तुम्हाला शब्दामध्ये आता आपण पप्पांना विचारू त्यांना कसं वाटलं आपल्यासोबत येऊन 2 दिवस एवढी ट्रिप केली आहे. त्यांना विचारू आपण त्यांना कसं वाटलं. मला कसं वाटलं आपल्यासोबत? हां, आता आम्हाला 2 दिवस झाले इकडे पुण्यामध्ये येऊन. आम्ही भरपूर ठिकाणी प्रवास केला म्हणजे पिकनिक एक प्रकारे. एक प्रकारे पिकनिक पण आमची झाली. देवदर्शन झालं. आमच्याबरोबर आमचे अधिकारी महाराज होते. त्यांनी आम्हाला भरपूर ठिकाणी फिरवलं. मेन म्हणजे पुण्याचे जे मुख्य स्थळ आहेत, देवस्थान म्हणतात त्यांना. तिथे आम्ही भरपूर ठिकाणी गेलो. मेन म्हणजे जेजुरीला गेलो आम्ही. जेजुरीपासून आम्ही सुरुवात केली. त्यानंतर मोरेश्वर अशी भरपूर काय बोलतात त्याला देवस्थानं. भरपूर ठिकाणी आम्ही देवस्थानं केली. पिकनिक प्रकारचा आम्ही साजरा केला. छान वाटलं आम्हाला. पुन्हा एकदम एकंदरीत पुण्याचं वातावरण पण एकदम छान होतं आणि आमच्याबरोबर आमचे मित्र, सहकारी सगळे आमचे फॅमिली वगैरे सर्व होती. सर्वांनी आम्ही एन्जॉय अगदी केले. जेणेकरून आम्हाला छान वाटलं. आमचा दुपारचं जेवण, नाश्ता, चहा, पाणी चांगल्या प्रकारे झाले. आम्हाला आमच्या महाराजांनी एकदम अतिपुत्र एकदम मस्त अगदी सहकार्य त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद आहोत महाराज. थँक्यू बॉईज. दादा पप्पांनी सांगितल्याप्रमाणे सगळं आपलं जे मॅनेज केलं होतं ते आपल्या काकांनी मॅनेज केलं होतं. आपण त्यांना विचारू त्यांना कसं वाटलं सगळं. काका मला कसं वाटलं? एकंदरीत सगळे कोकणवासी पुण्याला प्रथमच आमच्या घरी आले. 40 वर्षाचा आमचा मुंबईचा सहवास आणि त्यांचे नातुंड मुलं माझ्या घरी आले. येता येता पहिलं बनेश्वर केलं. बनेश्वर करून बालाजी करून नारायणपूर एकमुखी दत्तमुखी करून चांगावटेश्वर करून शंकरमते करून सगळे घरी आले. सुंदर असं जेवण बिवण करून आनंदी राहून दुसऱ्या दिवशी जेजुरी बिजुरी मोरेश्वर करून फॅमिली आनंदी होऊन त्यांना पर्यटन प्लस तीर्थाटन करून त्यांचं सगळे यथाश देवदर्शन करून हे सकाळी उद्या 6 वाजता हे परतीच्या प्रवासाला निघणार आहे. हीच आठवण जवळजवळ 40 वर्षामध्ये जे नाही आम्ही कोकणात जाऊन जे अनुभवले ते आता त्यांचे नातुंड पोरं येऊन इथं पुण्याची आठवण हे पुढच्या पिढीला कसं मैत्री वाढवावी, मैत्री टिकवावी ही याच्यातून संदेश मी देऊ इच्छितो. तर आता आपण आपल्या फॅमिलीला सर्वात छोट्या मेंबरला विचारूया त्याला कसं वाटलं आपल्यासोबत येऊन. त्यांनी एवढी 2 दिवस ट्रिप केली आहे. तो तर आजारी होता तरी पण तो आलाय. त्याचं कौतुक करणं एवढं कमी आहे. त्याला ताप पण आला होता रात्री तरी पण तो आपल्यासोबत आलाय. 2 दिवसांनी ट्रिप केली, गाडीतनं एवढा प्रवास केलाय. त्याला आपण विचारूया त्याला कसं वाटलं आपल्यासोबत येऊन. तुला कसं वाटलं आपल्यासोबत येऊन? मला येऊन खूप मस्त वाटलं. मला उलटी होत होता, ताप येत होता तरी पण मी आलो. मस्त बरं वाटलं. जेजुरीला फिरलो आम्ही सगळे. मंदिर बिंदिर जाऊन आलो. गाडी बिडी व्ह्यू व्ह्यू बघितला, व्हिडिओ काढले, कॅमेरा बिमेरा आणलेला, सगळ्यांसोबत फिरलो, मजा आली आम्हाला. तर आपण आता दुसऱ्या मुलाला विचारूया त्याला कसं वाटलं आपल्यासोबत येऊन. तुला कसं वाटलं आपल्यासोबत येऊन? मला लय चांगलं वाटलं. असं जेव्हा मी शिड्या चढत होतो तेव्हा मला भीती पण वाटलेली की मी एवढे शिड्या चढणार की नाही. पण जेव्हा मी एक पाऊल ठेवला तसंच मला वाटलं की मी करू शकतो. आणि जेव्हा मी दर्शन घेतले मला खूपच चांगलं वाटलं. पण आपल्या छोट्या भावाला विचारूया त्याला कसं वाटलं. तो सर्वात मस्ती लय मस्ती करतो. तर आपण त्याला विचारूया त्याला कसं वाटलं. आता तुला कसं वाटलं आपल्यासोबत येऊन? मला खूप बरं वाटलं. आम्ही ट्रेनचा प्रवास केला, फोटो काढले, नाचलो. बसमध्ये आम्ही खूप मजा केली. गाणे बिणे लावून सगळे नाचलो. तो पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. आणि आणि हे थांब जरा आणि आम्ही देवदर्शन केले. खूप मजा आली. भंडारा उडवला.
पण तिकडचा व्हिडिओ आम्हाला काढायला भेटला नाही म्हणून ते दाखवण्यात जाणार नाही, कारण का तिथे बंदी होती. आणि आम्ही खूप खूप ठिकाणी फिरलो, तिथे मला खूप मजा आली.